श्री गणेशाय नमः। गण गण गणात बोते, 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 गण गण गणात बोते। बोलू का? हाँ सॉरी। ते शेगावला गेलो होतो पण सोडून ते आले बांधून पुण्यावरून सर्व गेलो होतो विवेक
संपन्न सदाचारी विद्यावरी करुणे पुरी आला निज देशाचे स्वदेशी येता शेगावासी गेला असे अतिहर्षी हल्ली तिच्या आवयासी श्री गजानन महाराजा तो वेद विद्येचा जाणता गजानन विवर्तनाय सविता आत्माराम वेदवंता कोटे कोटे सुख कसे त्या चुकीच्या दुरुस्ती करू लागले सद्गुरुमुनी आत्मारामाचे संगती वेदवंती महाराज एकदा त्याचे विद्यार्थ्यान तन्मय होईल विद्वान न होयस कथा वाचून हिंमत द्यावी द्यायची शेवटी समर्थाचे काशी आत्मारामाला आधारेची मधुर टाकून बक्षितेची जाणे कैसे आवडेल प्रत्येक सेवे कारणे त्याने ज्ञाने जलमावून सुखविधाना येई दिला याचा एकनिष्ठ होतो समर्थाच्या पश्चात हा दुसरा मठात पूजा अर्चा करण्याप्रत सद्गुरूच्या रामाची मोदमला नद्यावरी एकनिष्ठ सेवा केली शेवटी त्याने सर्वली इथे आपली महाराजा इथे अल्पसाचार एक जमिने कर तेथे अनुष्ठी कृतीवर देणे आहे भागवा विविध विचारामाला बोले जन्म वशिष्ठेला त्याचा प्रकार काही झाला म्हणून केले वर्णन स्वामी दत्तात्रय केदार दुसरा नारायण दामोदर इकड दुधाचा जटार दुधाला निवा त्याचे छोटे निवेदन स्वामीचे भक्त निर्माण त्यांनी आपले तनमन समर्थ चरणी अर्पिले मोरगाव बांधले नावाचा होती जाणे त्या शहराचे आदतीने त्यांच्या देखील स्वातंत्र्य रूपी प्राण गेला खरा घरी यासाठी ठरला परक्याचा बोलबाला झाला जयशनाथ गज दोडे पारख्या पार नाहीशा झाल्या साचार दसाने फिले मोटार ते जोराने किबिल असो हा महिमा काळाचा नाही दोष कवलाचा बाळा बाळावतीचा जो संस्था बरडी कर त्या भगवसनाथ येऊन केले सदुरनाथ जैसा वाघ किल्ल्यात पडोनिया टाकावा पुढीचा ऐसा विचार त्या चित्रावटीवर महाराज ठेवावे निरंतर जगावून शेगावा अक्रूराने कृष्णाला त्याचा मथुरे रामेला कोणत्या प्रकारे येथे झाला काय वर्णन करावे शेगावा पडले म्हणणीत अवघे लोक दुःखित निजविचाराच्या पायावर महाराज येथे आला हो सडी बंदी गेला प्राण कोण बसेल रागुण त्याचे सर्वता वाचून शेगाव हे प्रेत पहा तुम्ही गावाचे जमीनदार करायचा विचार कुणी मोठा सावकार त्याचे नाम लाग लागे चक्रराती अटीची कोणी आहे योगेशाची येथे आम्हा समोरल्याची नाही मुळी किंमत जमवाडीचे लढायला मारुती हात योग्य ठरला चिगावाया करणारा सारी योजना अर्जुनाची तुम्ही नागपराती जावे समर्थाची योगी आहे आम्हा अभ्यास सुभावे आहे विनंती इकडे विचार करत आजुदे राहिले संत देवी अर्जुनाला कृष्ण नाही आनंदला महाराज म्हणती चौथी योजने गावाची या आपल्याला पुस्तकाने घेऊन आम्हाला हो हे बुद्धी म्हणे समाईना समर्थ राहू देईना अनारोग्यला बाणा मागितला सोशया बुद्धी पाळी होता तरी अर्धा लोधी गेली खरी श्रीमंतीचा गर्भ भारी त्याच्या ठाई बसत असे रोज ब्राह्मण रोजना समर्था पुढे सदा सजन परिशे गावाचे गाड्या मुळे असे जाऊ जाई रचना शेगावाचे लोकांना विघर करणारे श्रीमंत सदना शेगावाचे लोक बरे तरी आणामाय गेले पहिल्या काळी उपाय झाले गेले प्रश्नाने व्रत इकडे भक्त पाटेलानी काही मंडळी बरोबरी घेऊन निघालणारा पुढे समर्थाची नारायणा कसला अभिजात त्याच वेळी बदले संत त्या गोपाळा कुठे करता गेले पुढे गेला अरे गोपाळा पाटेलानी निघाला या पुढे तो येण्याच्या आतमध्ये मला एक जाऊ दे तो येण्या आल्यावर शांतता नाही राहणार तो पडल्यावर मी झाला याचा विचार करावा या जनाच्या तोरावरी विरायाचा निर्धारी तो मंडळाच्या बळावरी हे मंत्रा येतून हरिपाळाचे किनारा शिपायाने अटकाव केला वरी तो बाहेर बजेवाला येईल त्याला म्हटलं मी पिवळ्या शर्टवाल्या माणसाला उभी करतो त्याला पत्ता नाही मिळेल आले समर्था नेण्यानंतर तो महाराज जाले गावात द्वारी त्यास भेटावया वासरा गाय पाहून वेसी गेले जाऊन त्याचे स्वामी गजानन पाटलासाठी जावले चाल हरी गावाचे एक होईल राणे मसी तू आलाच नावायचे फार बरे झाले समर्थ जाऊ लागले ते गोपाळाने पाहिले अनन्य पाले चरण कळले समर्थाचे येऊन विशेष माता गुरुया नका करूया समया दोघांचे घेऊन या शिरस्थळा जावे तैसे गुरुनी पाटलानी गुरु लागले विनयसी तुम्ही घेऊन चाळी मागणे येथे राहते महाराज हे समजून आले आज कपी
माझी दाखला तर मम्मच पाटील बाबा आता समोर गेले तरी लोक उपाशी सुटलेलं तरी तरी अवघ्याना तुम्ही पिका भाजी होईल का भोजने होईपर्यंत महाराज राहिले येतं शेका भाजी समजत मंडळी भक्ती समजली भोजनंतर तयारी जिंकण्याची झाली तरी दर्शनाची वेळ भारी झाली कुटीच्या वाड्यात कुटुंबात गोपाळ कुटीचे शास्त्राबाई नावाचे परमभाविक होते साचे गृहलक्ष्मी चौथीची तिने केलेली निवडी महाराजांचे चरणी माझा हेतू म्हणजे त्यामध्ये बसुफा गुरुराया हे महाराज बोलले तुझ्या मनाने जाणले ऐसे मुनी लागले कुंकुतीच्या कपाळात आणखी एक पत्र मिळा परम सद्गुणी होईल मला अगदी दाशील वैकुंठाला सौभाग्यासह पाळे तू ऐसा आशीर्वाद देऊन इकडे झाले दयाधन राशीतावर टेकून आले रघुजीच्या घरी हा हौसला राजा रघुजी उदार मनाचा भक्त राजे त्याने ठेवल्या रामराजे आपल्या शुद्ध वर्तने त्याचे कौतुकी राज्य केले हे शाश्वत होते बरे शाश्वत स्वरूपाचे आले सद्गुरुभक्तीने राज्य करा उत्तम प्रकारे आदर केला राजाचे साचर त्यांचा घेऊन पाहून चाल रामटेकाशी गेले पुढे येथे रामाचे वचन घेऊन आले पुरातन शेगावाचे म्हणताना हरिपाठा समवेत राळ कल्याणाचे रंगनाथ हे थोर साधू बोलायचं होते ते